मे महिन्यातच आभाळ फाटलं. पिकांची नासधूस, बागायतीलाही फटका. बळीराजाचं लाखो रुपयांचं नुकसान. यंदा मे महिन्यात घामाच्या धारा नाही तर जलधारा बरसल्या. पाणी टंचाईचे आणि उन्हाचे चटके सोसणाऱ्यांना सुरुवातीला दिलासा मिळाला, मात्र असं वाटत असतानाच अवकाळीच्या माऱ्यानं 32,000 हेक्टरवरचं पीक नष्ट झालं. अवकाळी कमी की काय, तो यंदा नैऋत्य मोसमी पाऊस 16 दिवस आधीच राज्यात बरसू लागला. यामुळे स्थिती आणखी बिकट झाली. पावसामुळे सर्वाधिक नुकसान अमरावती जिल्ह्यात झालंय. 12,295 हेक्टरवरची पिकं भुईसपाट झाली आहेत. मूग, कांदा, ज्वारी, केळी, संत्र सगळीच मातीमोल झाली आहेत. अमरावती खालोखाल जळगाव आणि नाशिकमध्ये सुद्धा मोठं नुकसान झालंय. 425 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झालीय. नाशिकच्या निफाड, लासलगाव, येवला या तालुक्यांना पावसानं झोडपून काढलं. शेकडो एकरात आता कांद्याचा लाल चिखल दिसतोय. येवला, निफाड, सिन्नर या भागांमध्ये मोठं नुकसान झालंय. लासलगाव, देशमाने परिसरातल्या नदी नाल्यांना पूर आलाय. काढणीचा कांदा भिजल्यामुळे लाखो रुपयांचा फटका शेतकऱ्यांना बसलाय. सरकारकडे एवढीच मागणी आहे का शेतकऱ्याला सरकारने उभं करावं, कारण की 5 एकर कांद्याचं नुकसान झालेलं आहे. 1213 क्विंटल कांदे 15 दिवसापासून पाण्यात आहे, पण काल रात्री खूप आल्यामुळे त्या कांद्याची काही प्रतवारीच करू शकत नाही. जो 5-6 एकर कांदा होता माझा, 200-400 क्विंटलचं माझं नुकसान झालं. माझी विहीर पण ढासळली. त्याच्यामुळे थोडंसं सरकार मायबापांनी इतकीच दखल घ्यावी की मला नाही, पण सर्वसाधारण सगळ्या शेतकऱ्यांची ज्यांची नुकसान झाली त्यांची दखल घ्यावी हीच विनंती माझी. सोलापूरच्या बार्शी तालुक्यात ढगफुटीसारखा पाऊस झाला. शेताचं तळं झालं. घरादारात 4 ते 5 फुटांपर्यंत पाणी शिरलं. मेहनतीनं घरात साठवलेलं सारं धान्य भिजून गेलंय. आता घरातलं पाणी ओसरलं, पण नुकसान पाहून डोळ्यातलं पाणी काही थांबत नाहीये. मका, ज्वारी, गहू भिजला. संसार उपयोगी साहित्याचंही नुकसान झालंय. रात्रभर पाऊस असल्यामुळं पाणी काढायचं, मालाची पोती उचलायची, सामान उचलायचं, इकडं तिकडं वरी ठेवायचं, हे रातभर चालू. आणि 40 कट्ट माल भिजला, 10 कट्ट मका भिजली, गहू भिजला. परत रासारी पाणी उपसून आम्हाला कटाळा आला. तिथं आम्ही खाटावर दोघी बसलो, पाणी काढून कटाळा आला की इकडे आम्हाला हालचाल करायला. ज्वारी भिजली, गहू भिजलं, मका भिजली, भांडी सगळी भिजली. काय उचलावून काय ठेवायचं आम्हाला कळना. पाण्यामध्ये गुडघ्या मांड्या एवढं पाणी. धाराशिव जिल्ह्यात 250 मिलीमीटर अवकाळी पाऊस झाला. 350 हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झालं. फळबागा उद्ध्वस्त झाल्यामुळे 7 ते 8 कोटी रुपयांचं नुकसान झालंय. पावसामुळे टरबूज जागेवरच नासली. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचा संप सुरू आहे, त्यामुळे तेही पंचनामे करायला फिरकले नाहीयेत. झालेल्या नुकसानामुळे आणि नुकसान भरपाई मिळेल की नाही या विवंचनेमुळे शेतकरी आता मेटाकुटीला आलाय. सुदर्शन खिल्लारे, अभिषेक आदेप्पासह ज्ञानेश्वर पतंगे, झी 24 तास.